नमस्कार, मी पुन्हा माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे आणि ती आहे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली। माणिकराव कोकाटे जे आहेत ते काही दिवसांपूर्वी जे आहे त्यांना नाशिक मधल्या शासकीय कोट्यातल्या सदनिके प्रकरणी जे आहे ते त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती। गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण जे होतं ते न्यायालयामध्ये प्रलंबित होतं आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांना नाशिक मधल्या प्रथम वर्ग न्यायालयाकडून जे आहे या सदनिकेच्या घोटाळ्या प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा आणि त्यासोबतच 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली होती। या शिक्षेनंतर जे आहे माणिकराव कोकाटे यांनी थेट नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली। त्या ठिकाणी याचिका दाखल केली। या याचिकेवरती सुद्धा मागच्या आठवड्यातच सुनावणी झाली आणि त्यांनी सुद्धा एकंदरीत संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर जे आहे ही शिक्षा कायम ठेवलेली होती। त्यानंतर आपल्या अडचणी वाढतायत हे जेव्हा कोकाटे यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी जे आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। मुंबई उच्च न्यायालयाकडून जेव्हा या प्रकरणी तत्काळ सुनावणीचा त्यांनी मागणी केलेली होती याचिका दाखल करत की ह्या प्रकरणी जे आहे ती तत्काळ सुनावणी करण्यात यावी, परंतु तत्काळ सुनावणी न करता शुक्रवारी जे आहे मागच्या आठवड्यामध्ये या प्रकरणाची एकंदरीत सुनावणी पार पडली। ह्या सुनावणीमध्ये जे आहे न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाकडून जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना थोडाफार का असेना पण दिलासा देण्यात आलेला होता, परंतु त्यांची ही जी शिक्षा आहे 2 वर्षांचा तुरुंगवास आणि त्यासोबतच 50,000 रुपयाचा दंड हे जे आहे ती रद्द करण्यात आलेली नव्हती। उलट त्यांना 10,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जे आहे त्यांना त्यांची शिक्षा त्यांना जो जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला होता, परंतु त्यांनी आपल्या पदाचा जो आहे मंत्री पदाचा जो आहे राजीनामा दिलेला होता आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या संपत नसल्याचे एकंदरीत लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ जे आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली होती। खरे तर आज सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असताना सुद्धा आज वेकेशन बेंच समोर जे आहे ती ही सुनावणी झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने जे आहे वकील मुकुल रोहतगी यांनी आपली बाजू मांडली। आपल्या माणिकराव कोकाटे यांची माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तो आता माणिकराव कोकाटे यांना सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे, कारण की सर्वोच्च न्यायालयाने थेटपणे जे आहे ती राज्य सरकारला आता नोटीस जारी केलेली आहे की यांना दिलासा देण्यात यावा, यांचं आमदारकी जे पद आहे जी जाण्याची शक्यता होती ते रद्द करू नये पुढील सुनावणी होईपर्यंत, म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली पुढील सुनावणी सुद्धा होणार आहे आणि ती सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जे आहे ते माणिकराव कोकाटे यांचं आमदारकीचं पद आणि विधानसभेचं सदस्यत्वाचं पद जे आहे ते रद्द करण्यात येऊ नये अशा ज्या सूचना आहेत, अशी जी नोटीस आहे ती आता राज्य सरकारला जारी केलेली आहे। त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांना सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाकडून खूप मोठा दिलासा जो आहे तो ह्या क्षणाला मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावरती गेल्या काही महिन्यांपासून जेव्हा आरोप करण्यात येतात, खरं बघायला गेलं तर माणिकराव कोकाटे हे ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये मोबाईल वरती रमी हा गेम खेळताना पाहायला मिळाले होते, या संदर्भातले आरोप जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातले आमदार रोहित पवार यांनी केलेले होते। त्यानंतर माणिकराव कोकाटे हे सर्वाधिक चर्चेमध्ये आलेले होते। मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्यांसाठी काम करायचं सोडून त्या ठिकाणी त्यांनी जे आहे विधान परिषदेमध्ये बसून गेम खेळण्याचं काम केलेलं होतं। त्याच्यामुळे त्यांच्याकडून ते मंत्रीपद काढून घेतलं आणि त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं, परंतु ह्या सर्व काही गोष्टी सुरू असतानाच पुन्हा एकदा त्यांचा नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणाचा जो प्रकरण आहे ते समोर आलं। या प्रकरणी जे आहे ते बुधवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झालेली होती। त्याच्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने खडेबोल जे आहे ते माणिकराव कोकाटेंना सुनावलेले होते। एकंदरीत राजकीय वातावरण तापल्यानंतर आणि दोषी ठरल्यानंतर जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यांच्या या मंत्रिपदाच्या राजीनाम्यात सुद्धा बऱ्याच अशा नाट्यमय घडामोडी आपल्याला तेव्हा सुद्धा बघायला मिळालेल्या होत्या। माणिकराव कोकाटे नेमके कुठे आहेत, कारण की एकीकडे न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल असताना जे आहे ते नेमके गेले कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता। मंगळवारी जे आहे ते कॅबिनेटची बैठक पार पडली, त्या कॅबिनेटच्या बैठकीला सुद्धा ते तिथे हजर नव्हते। त्याच्यामुळे नेमके माणिकराव कोकाटे गेले कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडत असतानाच माणिकराव कोकाटे हे थेट मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली। त्याच्यानंतर जे आहे त्यांच्यावरती एंजिओग्राफी सुद्धा करण्यात आली। एंजिओग्राफी नंतर त्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस सापडल्यामुळे त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी सुद्धा करण्यात आली असं जे आहे
लीलावती मध्ये जेव्हा मेडिकल बुलेटिन समोर आलं तिथल्या डॉक्टरांकडून ही माहिती सुद्धा देण्यात आलेली होती. त्याच्यामुळे ज्यावेळी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती सुनावणी झाली तेव्हा त्यांच्याकडून रवींद्र कदम हे त्यांचे वकील जे आहेत त्यांनी त्यांच्या माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडली. त्यावेळी रवींद्र कदम यांनी संपूर्णपणे माणिकराव कोकाटे कशा पद्धतीने योग्य आहेत किंवा त्यांनी सदनिकेचा घोटाळा कशा प्रकारे केलेला नाही ही बाजू अगदी योग्य पद्धतीने चोखपणे न्यायालयासमोर मांडलेली होती. कारण की ज्यावेळेस त्यांच्यावरती सदनिकेच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले किंवा ज्यावेळेस त्यांना शासकीय कोट्यातून सदनिका मिळालेल्या होत्या तेव्हा त्यांचं जे उत्पन्न होतं तितकं नव्हतं जितकं दाखवण्यात आलेलं आहे. कारण की ज्यावेळी त्यांच्याकडे 1995 मध्ये जे आहे ते आमदार झाल्यानंतर माणिकराव कोकाटे आमदार जेव्हा झाले तेव्हा त्यांचं उत्पन्न तेवढा नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी जे काही दाखले शासनासमोर हजर केलेले होते, त्यांनी ज्या कोट्यामधून त्यांना घर मिळवलेलं होतं त्या सगळ्या बाबी कशा प्रकारे योग्य आहेत हे सर्व जे आहे त्यांनी खुलासा जो आहे तो न्यायालयासमोर केलेला होता. काळानुरूप उत्पन्नामध्ये वाढ होत असते आणि कायद्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये की आधीच्या उत्पन्नात ज्या उत्पन्नावरती तुम्ही तुमचं शासकीय निवास मिळवलेला आहे किंवा घर मिळवलेलं आहे तो पुन्हा एकदा चुकीचा दाखवून किंवा आपण एक प्रकारे म्हणू शकतो की त्याच्यामध्ये बदल झाल्यानंतर ते पुन्हा एकदा ते घर त्यांचं काढून घेण्यात येऊ शकतं. असे एकंदरीत जी आहे ती बाजू जी आहे वकील रवींद्र कदम यांनी माणिकराव कोकाटे यांची मांडलेली होती आणि दोन्ही बाजू म्हणजे सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आणि माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जे आहे ते न्यायालयाने ह्या प्रकरणावरती मुंबई उच्च न्यायालयाकडून जे आहे ते ह्या प्रकरणी एक निर्णय देण्यात आलेला होता की त्यांची 10,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात येतोय. परंतु त्यांच्या आमदारकीच्या निर्णयावरती कुठलाच निर्णय जो थेटपणे न्यायालयाने घेतलेला नव्हता. तेव्हा सुद्धा न्यायालयाने जे आहे विधानसभा अध्यक्ष विधिमंडळ सचिवांवरती जे आहे तो हा निर्णय सोपवलेला होता की त्यांनी एकंदरीत सगळं प्रकरण लक्षात घेतल्यानंतर जे आहे ते माणिकराव कोकाटे यांचं आमदारकीचं पद रद्द करायचं की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. परंतु त्याचीही वाट न पाहता माणिकराव कोकाटे यांनी थेटपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाच आपल्याला सुरक्षा देऊ शकतं किंवा सर्वोच्च न्यायालयातच आपला बचाव होऊ शकतो. कदाचित त्यावेळेस त्यांनी तसा विचार केला असावा आणि म्हणून त्यांनी ती न्यायालयात याचिका दाखल केलेली होती आणि ह्याच याचिकेवरती जे आहे तो आज सुनावणी पार पडलेली आहे. या सुनावणीमध्ये अर्थातच माणिकराव कोकाटे बचावलेले आहेत. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि उपचार सुरू असताना सुद्धा त्यांना खूप मोठा दिलासा आपण एक प्रकारे म्हणू शकतो जो मिळालेला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून माणिकराव कोकाटे चर्चेचा विषय ठरलेले होते. याच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा मोठ्या अडचणीत सापडलेले होते. कारण की त्यांच्यावरती सुद्धा विरोधकांकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात येत होता की वारंवार माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचं नेमकं अजित पवारांचं कारण काय आहे असे प्रश्न सुद्धा जे आहे ते विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होते. परंतु ज्यावेळेस माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला त्याच्यावरतीही विचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 1 दिवसाचा वेळ घेतलेला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी जो आहे त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्याच्यानंतर तो राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेला आणि तिथून तो राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे गेला आणि तिथे तो मंजूर करण्यात आला. ज्यानंतर त्यांचं जे मंत्रीपद आहे ते काढून घेण्यात आलं. सध्या त्यांचं जे मंत्रीपद आहे किंवा त्यांच्याकडे असलेली जी खाती होती ती आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तात्पुरत्या क्षणी तरी सध्याच्या घडीला आपण बघू शकतो की ही जी सर्व खाती आहेत ते त्यांच्याकडे आहेत. आता माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा जरी दिला असला तरी मुंबई उच्च न्यायालय या प्रकरणी नेमकं काय निर्णय घेते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातल्या व राज्यातल्या इतर घडामोडींबाबत माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर या युट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि त्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका. व राज्यातील इतर घडामोडींसंदर्भातल्या बातम्या वाचण्याकरता व जाणून घेण्याकरता आपण आमच्या mymahanagar.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.